कसं काय मंडळी, बरे आहात ना सगळे? नमस्कार नमस्कार नमस्कार. वेलकम टू माय चॅनल टुकला शॉर्ट नका देऊ रे. तर लेट्स स्टार्ट विथ द बिग बॉस मराठी सीझन 6 रिव्ह्यू. द फर्स्ट आहे आपला पॉईंट, तो म्हणजे बिग बॉसने घरात एंटरटेनमेंट आणून ठेवलेलं आहे. तर आता काय गरज आहे आता, म्हणजे एक तडका असतो ना, ज्या तडक्याशिवाय आपल्याला कुठची डाळ किंवा भाजी व्यवस्थित लागत नाही. सो राखी सावंत इज अ रिअल तडका ऑफ बिग बॉस. मग तो मराठी असू दे किंवा हिंदी असू दे. सो शी इज द रिअल तडका. कारण ती नाही, म्हणजे ती गेममध्ये नसेल ना तर त्यांना कळणारच नाही आपण काय खेळायचं आहे ते. आपण कॅप्टन्सी कशी केली पाहिजे, आपण कॅप्टनची वाट कशी लावली पाहिजे, हे नाही कळणार कोणाला. कारण जो माणूस परफेक्ट बसला आहे बिग बॉसच्या ह्याच्यामध्ये, त्याचा पॅटर्न ओळखून गेला आहे, त्याचा गेम प्लॅन सगळं ओळखून गेला आहे, माइंडसेट ओळखून गेला आहे, तर ती राखी सावंतच असू शकते, बाकी कोण नाही. आणि राखी सावंत मला असं वाटतं की ती स्वतःच्या घरात कमी आणि बिग बॉसच्या घरात जास्त असते. कारण हिंदी झालं की मराठी, मराठी झालं की हिंदी. तरी आजकाल ती हिंदी सीझन्समध्ये येत नाही आहे, तिने आता मराठीचं हे ठेवलं आहे. आणि दुसरी गोष्ट की नशीब तिला दुसऱ्या लँग्वेज माहिती नाही येतात, तर ती आपल्याला त्या बिग बॉसमध्ये पण दिसली असती. जाऊ शकते ती, काय भरोसा नाही आहे त्याचा. आणि ती जे काही स्टोरी लाईन घेऊन येते किंवा काही, म्हणजे कसं ती अभ्यास करते करेक्ट, की कोण काय कोण काय आणि कोणाशी मला काय करायचं आहे. इवन जर मला लव अँगल जरी करायचं असेल, कोणात आग टाकायची असेल तर कोणाची टाकायची, शी नोज व्हेरी वेल. तर अशा प्रकारे राखी सावंत यांचं आगमन झालेलं आहे. आणि आपल्या दिव्याताईंचं आय रिअली डोंट वॉन्ट टू स्पीक ऑन एनिथिंग. कारण बाहेर ज्या गोष्टी चालल्या आहेत, इवन काल जी पत्रकार परिषद वगैरे भरली होती, मला कळत नाही कशासाठी. सगळ्यांनी बघितलं ती काय बोलत होती, सगळ्यांनी ऐकलं आहे, पण तरी पण तिला बाहेर येऊन असं पोर्ट्रे करायचं आहे की बिग बॉस चुकीचे आहेत. बिग बॉसने कुठेच कास्टचा उल्लेख केलेला नाही आहे, कुठेच कोणाच्या प्रोफेशनचा उल्लेख केलेला नाही आहे. दे जस्ट सेड की तुम्ही जी बोलताय ती धमकी आहे. आणि त्याच्यावरती तिचा रिप्लाय असा होता की येस, ती धमकी आहे. तर माहिती नाही आहे की तिने असं बाहेर येऊन असं का म्हटलं की काही क्लिप्स कट केल्या आहेत, दाखवल्या नाही आहेत. कारण आपण जे बघितलं कन्फेशन रूममध्ये, इवन राकेश पण तिला समजवत होता, तर तेव्हा पण तिचं म्हणणं ॲटिट्यूड असा होता की माझी चुकी नाही आहे, बिग बॉसची चुकी आहे. आणि तिला असं वाटत होतं की बिग बॉसने बाकीच्यांना बोलावं. ते झालेलं नाही आहे. बाकीच्यांना का बोलतील, जर तुझी चुकी आहे आणि तू धमकी देतेस आणि तू ओपनली सांगतेस प्लॅटफॉर्मवरती की तू धमकी आहे म्हणून, तर ऑब्वियसली तुझी चुकी आहे. मग बाहेर जाऊन फक्त कास्टच्या नावाखाली उगाच काहीतरी बोंबाबोंब करणं, दॅट इज समथिंग रॉंग. आणि संविधान सगळ्यांना माहिती आहे, सगळे इज्जत करतात त्या गोष्टीचा, शिवाजी महाराजांच्या विचारांचा सगळ्यांनाच आदर आहे. तर ह्याचा अर्थ असा नाही आहे की फक्त तुम्हालाच आहे. कारण ते असे दाखवतात की वी आर सपोर्टर ऑफ दिस कम्युनिटी. असं का करता? म्हणजे आंबेडकरांचे विचार खरंच खूप चांगले आहेत. ह्यांनी जे काय असे पोर्ट्रे करतात बाहेर जाऊन, लिटरली मला अजिबात आवडत नाही काही गोष्टी. की कास्टवरून एकदा हा विषय निघालाच नव्हता. आणि कास्टवरतून जर निघाला असता तर आपण सर्वात पहिले उभे राहिलो असतं की एखाद्याच्या कास्टवरती ओपनली असं बोलण्यात आलेलं आहे, एखाद्याला थांबवण्यात आलेलं आहे, एखाद्याचं तोंड बंद करण्यात आलेलं आहे. तर असं कुठेच झालेलं नाही आहे. तर आय डोंट नो की बाहेर काय चालू आहे आणि ती काय पोर्ट्रे करते. एनिवेज, ती गेलेली आहे बाहेर, पण ती घरात असली असती तर तिची वोटिंग सर्वात जास्त होती. कारण तिला बाहेर जो सपोर्ट भेटत होता, इवन कलर्स मराठीचे ज्या पेजेस आहेत आपले सोशल मीडियाचे, त्यावरती तिची जेव्हा घरात एंट्री झाली तेव्हा सगळ्यांनी तिला जो सपोर्ट केला होता, तो मे बी ती टॉप 5मध्ये असली असती. पण तुझ्या तोंडावरती तेवढा कंट्रोल पाहिजे की तू कुठे काय बोलतेस काय, त्यामुळे ती गेली बाहेर. तर कदाचित ती थोडंसं जरा हे राहिलं असतं तर मग तो इन्सिडेंट नसता झाला, तर मे बी ती असली असती घरात आणि ती टॉप 5मध्ये असली असती. ती जिंकण्याचं मटेरियल होती. कारण ती तोंडाने कोणाला पकडायची, म्हणजे ती अजिबातच ऐकून घ्यायची नाही आणि खरे मुद्दे मांडायचे. आणि तिची बोलायची पद्धत लिटरली मला स्वतःला आवडत होती. पण काही गोष्टींमुळे तिला आता जावं लागलं आहे घराच्या बाहेर. आणि तिच्या मागून तिचा मित्र ओमकार पण गेलेला आहे, जो आपण लास्ट वीकमध्ये करेक्ट गेस केला होता की ओमकार जाईल. का तर त्याचा गेम प्लॅन किंवा तो दिसतच नव्हता, त्यामुळे जाईल. तर ते ऑब्वियसली लॉजिक असंच आहे त्यांचं.
जे शक्यतो स्क्रीनवरती कमी दिसतात, तर मग ते शक्यतो त्या वीकमध्ये जर आले नॉमिनेशनमध्ये तर ते बाहेरच असतात. तर तसं ओंकारच्या बाबतीत झालेलं आहे. आणि ह्या वीकमध्ये नॉमिनेशनसाठी आहे सचिन, प्रभू, राकेश आणि येस, हे लोक नॉमिनेशनमध्ये आहेत. प्राजक्ता म्हणजे जी वरची गॅलरीमध्ये बसलेली जी हे लोक सांगतात की गँग आहे, तर ती अख्खीच्या अख्खी गेलेली आहे नॉमिनेशनमध्ये. का तर ह्यांचं प्रॉपर प्लॅनिंग नाही आहे. आणि टोळीतली चारीच्या चारी लोक फायनलपर्यंत जावीत, तर ह्याचं रिझन हेच आहे की त्यांच्याकडे प्लॅनिंग व्यवस्थित आहे आणि दे आर सपोर्टिंग इच अदर. म्हणजे काही झालं तरी चालेल, पण ते नॉमिनेशनच्या पाट्या जेव्हा एकमेकांच्या गळ्यात होत्या, तर त्यावेळी त्यांची समजवण्याची पद्धत एक नंबर होती. म्हणजे कसं कन्व्हिन्स करत होते, कसं अडकवून ठेवलं होतं कोणाच्या कोणाला ह्याला. भले त्या ग्रुपमध्ये नाही आहेत, त्यांची कमिटमेंट देण्याचं रिझनच नव्हतं समोरच्या ग्रुपमध्ये. ते ऑब्वियसली सगळेजण त्यातले 2-3 जणं तरी नॉमिनेट व्हायला पाहिजे होती, पण त्यांनी व्यवस्थित डोकं वापरलं, त्यामुळे ते नॉमिनेट नाही झाले. आणि उरला प्रश्न, हे जे काय 2 ग्रुप करून ठेवलेत, एका ग्रुपचे 2 ग्रुप झालेले दिसलेत आणि पहिल्यांदा बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये आपल्याला 3 ग्रुप दिसत आहेत. त्यामध्ये आता प्राजक्ता आणि त्यांचा जो ग्रुप आहे, त्यांनी जरी एकी दाखवून जरा व्यवस्थित डोकं लावून खेळलं असतं, पण ते पण सगळे मंद अशा हालचाली जे खेळतात ना, असं वाटतं यांच्याकडे बघून ह्यांना डोकं आहे, बोलू शकतात, हे करू शकतात, पण लिटरली ते करत नाही आहेत. आणि राकेश बापटची टीम तर म्हणजे एक म्हणजे फुसका बॉम्ब असतो ना, त्यातला प्रकार आहे. म्हणजे राकेशला बघून सगळे राकेश करत आले, पण राकेश खरंच फुसका बॉम्ब आहे. म्हणजे काही गेममध्ये काहीही नसताना, काल त्या गाजरच्या गेममध्ये तो गाजर काय फेकतोय, स्वतःचं नॉमिनेशनचं आलं, ती पाटीच काय फाडली आणि राग आला तर तना करत आतमध्ये काय जातो. म्हणजे त्याचं गेम प्लॅन काय आहे आणि त्याची स्ट्रॅटेजी काय ती कोणालाच कळत नाही आहे. तर त्याला OTTवरती जर तुम्ही बघितलं असेल तर ही वॉज अ गुड प्लेयर आणि ही वॉज सपोर्टिंग, म्हणजे बियॉन्ड एनिथिंग टू श्रमिता शेट्टी. आणि ते दोघं पण आले होते फायनलला. तर तसंच काहीसं आता इथे जर कोणाशी त्याचं इक्वेशन तसं जुळालं असतं तर मे बी तो खेळला असतं. पण त्याचं थोडंसं डिस्टर्ब कशामुळे झालं, जेव्हा दीपालीने टांग दाखवली, सागरने टांग दाखवली आणि अख्खा तो ग्रुपने, सचिन वगैरे सगळ्यांनीच टांग दाखवली त्याला आणि सगळ्यांनी त्याला साईडला काढलं आणि हा स्वतःहूनच गेला आधी ग्रुपच्या बाहेर. आणि आत्ता मग त्यांचा ग्रुप होताना दिसतो आपल्याला, तन्वी, दीपाली, राकेश आणि आपला प्रभू. तर त्यांना गेम अजून पण मला असं वाटतं की ग्रुप का इम्पॉर्टंट आहे, त्याचं इम्पॉर्टन्स त्यांना 3rd का 4th वीकमध्ये कळतं आहे. आणि प्लस त्याच्यामध्ये पण त्यांना क्लॅरिटी नाही की ह्याला मी कथा वाचवू, म्हणजे मी नॉमिनेट झाली तर ह्यांना पण मी नॉमिनेट करणार, असा माइंडसेट आहे त्यांचा. तर ॲटलिस्ट तिथे तरी थोडंसं असं हे पाहिजे की विशाल जसं डोकं लावतो की मी झालो तरी चल, पण ह्यांना मी वाचवणार, ह्यांना कॅप्टनसाठी करणार, कारण ह्याच्यातलं माझ्या टीममधलं कोणतरी एक कॅप्टन झालं पाहिजे. तर तसं त्याचं कुठेच दिसत नाही त्या ग्रुपचं. आणि त्यामुळे विजिबिलिटी जी आहे ती आपल्याला टोळीचीच दिसते. तर टोळीतले चारीचे चारही लोक फायनलपर्यंत जाऊ शकतात आणि ही फुल क्लॅरिटी. आणि टोळीमधल्या एका व्यक्तीचं मला खरंच कौतुक वाटतं, म्हणजे ड्रास्टिक चेंज म्हणतो ना आपण, तो झालेला आहे, तो म्हणजे अनुश्रीमध्ये. पण अनुश्री आधीच्या वीकमध्ये जशी होती, बापरे, डोक्याला ताप केलं होतं तिने. आणि इवन जे रिव्ह्यू टाकतात बिग बॉसचे, आय हॅव सीन ऑल रिव्ह्यूज, त्यामध्ये सगळेजण तिला शिव्या घालतात की अरे बापरे, कोण आणून ठेवलं आहे मटेरियल. कारण लिटरली ती खूप डेंजर होती ती. चोरी काय करते, इरिटेट काय करते, खूप इरिटेटिंग पर्सनॅलिटी वाटत होती तिची. म्हणजे मी इमॅजिन करते, मला स्क्रीनवर बघताना ही एवढी इरिटेटिंग वाटते, घरात जर मी तिथे असले असते तर माझी काय हालत झाली असती या मुलीला बघून. बट एनिवेज, तिने ह्या लास्ट 2 वीकपासून जर डोकं लावून शांत, आणि तोंडावरती तिने चावी लावलेली आता, तीच जरा रुचिताला पास केली तिने तर बरं होईल. तर ती पण आता व्यवस्थित खेळते. आणि दुसरी गोष्ट गेमची, जो काल अर्धाच बघायला भेटला आपल्याला, की कॅप्टन्सीचं आहे आणि त्यामध्ये राखीने व्यवस्थित मस्त ज्याला ढकलायचं पाण्यात त्याला बरोबर ढकललं. आणि आय रिअली लाईक अबाउट दिस राकेशचं आणि ह्याचं, तिने दोघांना पण पाण्यात ढकललं. म्हणजे तिला दोघांपैकी कोणीच नको आहे आणि तिने दाखवून दिलं की काय करतायत. आणि त्यामध्ये पण आता एक इनव्हिजिबल माणूस आणि जो नॉमिनेट पण आहे ह्या वीकमध्ये, तो म्हणजे आयुष संजीव. म्हणजे तुम्ही दुसरे जे तडपत असतात आमच्यासारखे लोक बिग बॉसच्या घरामध्ये जाण्यासाठी, तुम्ही त्यांची जागा का खाता? म्हणजे बिग बॉस व्हाय दे आर ऑफरिंग सच पीपल? कारण त्यांना खेळायचं नाही आहे. ती एक सोनाली राऊत आहे, तिला टास्कच खेळायचं नाही आहे. त्यानंतर हा एक माणूस,
कॅप्टन्सीचा टास्क यार नाही कसं म्हणू शकतो. तू एक वीकसाठी सेफ होऊ शकतो. तू ह्या वीकमध्ये जाशील, तो गेला नसताच कदाचित. कारण त्याने स्वतः, मला तर त्याचं लॉजिकच कळालेलं नाही. एक तर त्याने मित्राला नॉमिनेट केलं, मित्र गेला आणि हा टॉप म्हणजे बॉटम 2मध्ये होता हा माणूस. त्याला माहिती आपण बॉटम 2मध्ये आहे तरी पण कॅप्टन व्हायची त्याच्यात तडपच नाही आहे. मे बी त्याचा आधीचा फीडबॅक रितेश सरांनी जो दिला तो त्याला अजिबात आवडलेला नाही आहे. त्यामुळे मे बी त्याला असं वाटलं जाऊ दे आता मी कॅप्टनच नाही. तर तो स्वतःहूनच म्हटलं मी जातो पाण्यामध्ये. अरे पाण्यात नाही ना, वरतून ढकललं पाहिजे अशा लोकांना ज्यांना कॅप्टनच नसतं व्हायचं. आणि आत्ता त्यामध्ये नॉमिनेशनच्या टास्कमध्ये कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये जे आहेत तन्वी, आय थिंक दुसरा रुचिता आहे वाटतं, सॉरी रुचिता नाही, अनुश्री ताई आहेत आपल्या. आणि मला असं वाटतं ह्यामध्ये मला स्वतःला असं बघायला असं आवडेल तर ती अनुश्री आहे किंवा तन्वी, कारण त्या दोघींमध्ये त्या कॅपॅबिलिटी आहेत. तर मे बी ह्या दोघींना बघायला आवडेल. आणि दुसरा प्रश्न, विशाल तर नाही आहे आता ह्या टास्कमध्ये, त्यामुळे त्यांचं ते कासव आणि गाजरवालं जे काय आहे रॅबिटवालं, तर त्यामध्ये अर्धाच टास्क काल बघायला भेटला. तो त्यामध्ये पण त्याने तन्वीचे पाय वगैरे पकडून ठेवले होते करणने. तन्वी एकदम नडणारी आहे कोणाला पण. तर ते थोडंसं कळेल आज कोण होईल कॅप्टन. आत्ता तरी लायक कॅप्टन व्हावा माणसाने. आणि ह्या वीकमध्ये जे आपले सागर दादा जे कॅप्टन होते, तर सागर म्हणजे तो पण असा फिकाच कॅप्टन होता. दॅट्स इट मला एवढंच ऐकायला येत होतं त्यांच्या स्क्रीनवरती. आणि राखीने आल्यावरती काल जरा तडका टाकायला सुरुवात केली, कामं करून कशी घ्यायची ते त्याला सांगितलं. आणि तेव्हा तो बोलला की करेक्ट मला आता पॅटर्न कळालं कसं राहायचं कॅप्टन आहे ते. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या राखीला करेक्ट माहिती आहेत. त्यामुळे बिग बॉस राखीला प्रत्येक सीझनमध्ये आणतात. आणि ह्या सीझनमध्ये पण ती अशी लावणारे मस्तपैकी. आणि काल मला एक भांडण आपल्याला होताना दिसलं प्राजक्त आणि तन्वीच्यामध्ये. त्यामध्ये प्राजक्ताला म्हणजे रितेश सरांनी सांगितलं तू स्क्रीनवरती दिसत नाहीस, तर तिने अलग वेने घेतलं भाई. ती आत्ता काय करते माहिती आहे का, ती प्रत्येक नको त्या मुद्द्यात उडी मारते स्क्रीनवरती दिसावं म्हणून. आणि प्राजक्ता शुक्रेला आता तन्वीबद्दल त्या प्रभूला जाऊन बोलायची काही गरज होती. म्हणजे सगळ्यांनी बघितलं होतं की शी वॉज सेइंग प्रभूला, अरे तू आणि तिच्यामध्ये एवढंच अंतर असेल ना, आणि ती जास्त तुझ्यापेक्षा अशी हे पण तू तिच्यापेक्षा जास्त असं एकदम हे नाही आहेस, तू तेवढाच आहेस ना 20-22 वर्षाचा, जास्त अंतर नाही आहे तुझ्या आणि तिच्या ह्याच्यामध्ये. तरी पण ती तुला बाळा का करते, खायला का देत असते, हे खाते का. अरे तुला काय करायचं आहे, तू गेम खेळायला आलीस, तू गेम पहिल्यांदा खेळ. कोण कोणाशी बाळा करून बोलते, काय करते. स्वतः जाऊन आधी हे केलं. आणि आपल्या राखीताईंनी सांगितलं तन्वीला. तन्वी जे काही चिडली, आणि तन्वी काल चिडली त्याचं जेन्युइन रिझन होतं. मग तिने बरोबर करणवरती घेतलं. ते करण पण तर असतं तुझ्यासोबत, तू तर दिसते ना पण मोठी दिसते. तर तेव्हा ती अशी गप झाली होती की अरे यार माझी चुकी आता मला कळाली आणि आता मी घरच्यांना तरी काय सांगू. मग ती लगेच तिच्या याच्यावरती आली. आणि ह्या सगळ्या भांडणामध्ये उगाचच उडी मारणारी ती म्हणजे रुचिता. तिला असं बोललं तर चालेल का, तिला असं बोललं तर चालेल का. तुझं भांडण तरी आहे का, कशाला जाते लोकांच्या भांडणांमध्ये. काही ना काय ते तुझं आधी तो लव मॅटर करून ठेवलं आहे, तो सॉल्व कर. म्हणजे कुठेतरी असं वाटत होतं बिग बॉस व्यवस्थित चाललं आहे. आणि अगेन दॅट लव अँगल आलाच शेवटी. तिला वाटतं आहे काय, अरे भाई तुला माहिती आहे का विशाल कोण आहे. अरे तो विशाल खेळून मिळून आलेला आहे चांगला, त्याला माहिती आहे गेम काय आहे ते. कुठे बसलं तर दिसणार, आपण कोणामध्ये बसलं तर नाही दिसणार, हे त्याला सगळं माहिती आहे. तो सीझन वगैरे करून आल्यानंतर पण हिंदीवाला. आणि त्याच्या मनात असं नाही, त्याने फक्त क्लिअर केलं होतं की माझा गेम प्लॅन बिघडणार. त्याने निकीचं पण एक्झाम्पल दिलं. तर त्यामुळे तिने असं डायरेक्टली एकदम रिॲक्ट होणं. आणि हे मला 2-3 आठवड्या आधीपासूनच असं वाटायला लागलं होतं की ह्यांचं काहीतरी होणारच आहे. कारण ती ज्या प्रकारे रिॲक्ट करायची ना विशाल बोलल्यावरती, विशाल अरे का करते बाई तू. म्हणजे तुझं आणि त्याच्यात अंतर केवढं आहे, 15-16 वर्षाचं अंतर आहे. आणि तरी पण म्हणजे विचार पण करणार नाही, 15-16 वर्षाच्या माणसासोबत लव अँगल होऊ शकतो मे बी कोणाचं व्हायचं तर. पण माहिती आहे समोरचं आता की हे ते, तरी पण काहीतरी चालू आहे तिचं. तिला म्हणा स्वतःच्या मॅटर आधी सॉल्व कर, नंतर लोकांच्या मॅटरमध्ये उड्या टाक. आता कुठेतरी आपल्याला ती आधी चांगली वाटत होती, पण आता ह्या सगळ्या मॅटरमुळे तिने स्वतःचा गेम बिघडवला आहे. सो प्लीज रुचिता, फोकस ऑन युअर गेम.
आणि अनुश्री समथिंग खरंच चेंज झालेली यार ती. मला माहिती सांगता येत नाही, काय चोरी बिरी झाली तर ही पण तारा सटकला जातं, ती पण जाईल त्याच्यामध्ये. त्यामुळे विशाल खरंच एक स्ट्रॅटेजी, म्हणजे तो माइंड आपल्याला लास्ट आधीचे जे सीझन 2 होता विशाल निकमचा, त्यामध्ये उत्कर्ष म्हणून होता, उत्कर्ष शिंदे. तर उत्कर्ष शिंदेला मास्टर माइंड म्हणून बोलायचं. तर ह्या सीझनमध्ये रिअल मास्टर माइंड इज विशाल. कारण त्याला कळतं बरोबर पुढे काय होणार आहे आणि कोणाशी काय बोलायचं आहे, केवढ्या मुद्द्याचं काय करायचं. आणि ही इज व्हेरी गुड. आणि तो ह्या सीझनसाठी मला असं वाटतं की आता थोडंसं रोशन वगैरे कसं होतं, त्यांना वोटिंग वगैरे असेल तर मे बी हे होईल. पण विशाल खरंच विनर मटेरियल आहे, रिअल विनर मटेरियल आहे. आणि रोशन तर परत स्क्रीनमधून गायब झालेले दिसत आहेत, आपल्याला दिसतच नाही आहेत. सेम आयुष पण नाही दिसत आहे. त्यामुळे ही दोघं आहेत नॉमिनेशनमध्ये. सॉरी, तो नाही आहे नॉमिनेशनमध्ये रोशन. तर आयुष कदाचित, मला ह्या वीकमध्ये असं वाटते आयुष घराच्या बाहेर जाईल, किंवा प्राजक्ता शुक्रे किंवा आयुष, ह्या दोघांमध्ये मला बॉटम 2ला वाटतं ही लोकं. लेट्स सी कोण जाईल घराच्या बाहेर. पण आत्ता जरा बिग बॉस राखी सावंत आल्यामुळे जरा मज्जा येते की काय जाग लावणार, अजून काहीतरी कपडे बिपडे वेगळे घालते, ती भारीच भारी आहे यार. म्हणजे दिवसाचे 365 दिवस तुम्ही कसं काय एवढं एंटरटेनमेंट असं म्हणजे असं नसात भरलं आहे तिचे एंटरटेनमेंट. त्याच्याकडे वेगवेगळे आयडिया असतात. काय नाही तर काल पोलिसाचं घालून आली आहे. ह्याच्या आधीच्या सीझनमध्ये आपण बघितलं होतं तिने ते मॉन्जोलिकावाला कॉस्ट्यूम वगैरे घेतला होता. तसं ती काही करू शकते रे, ती अलग कॅटेगरी आहे ती. मला ना एकदा असं वाटतं आपण स्वतः बिग बॉसमध्ये असलं की राखी सावंत त्या बिग बॉसमध्ये यावी. खरं मला ना त्या बाईला एकदा तरी लाईफमध्ये भेटायचं आहे की नक्की काय मटेरियल आहे. म्हणजे एवढं एंटरटेनमेंट, तिची एक वाक्य फेमस होतात, म्हणजे अलग येते. ते ह्या सीझनमध्ये काल ते चाललं, त्याच्यामध्ये भांडणं करते. आय डोंट से दॅट, बट काहीतरी असं तू आलं त्यांचं काहीतरी चालू होतं विशालचं वगैरे. ती काहीतरी असं रॅप सॉन्गमध्ये असं त्यांना सांगत होते. तर तसंच आहे, अजून काहीतरी तिची गाणी वगैरे येतील. मला तिचं ते हिंदी सीझनवाले रुबीनाच्या सीझनला होती आणि त्या सीझनमधलं तिचं ते ती बॉटल कोणाची तिची फेकलेली होती आणि ती अशी कॅमेऱ्यासमोर येऊन अशी सारखी म्हणते क्याओ सांडणी थी, आणि त्याच्यावरती रॅप झालं होतं. तर लिटरली असं वाटतं ह्या सीझनमध्ये पण काहीतरी फेमस होईल. लेट्स सी. किती दिवस राखी आहे माहिती नाही, असं बाहेर तरी कळतं ती 15 दिवस आहे, बट मला स्वतःची अशी इच्छा आहे की तिने पूर्ण सीझन खतम होईपर्यंत जावं. भले तिचं पॅटर्न एक आहे, ती टॉप 3मध्ये गेली की पैशांची बॅग घेऊन पळून जाते. कारण तिचं मोठं तोच असतं की आपल्याला पैसे घेऊन जायचे. शी नोज की आपण जिंकणार वगैरे तर नाही. मे बी ती थांबली वोटिंगपर्यंत तर ती जिंकून पण जाईल, बट तिने कधी ती रिस्कच घेतलेली नाही आहे. शी इज देअर फॉर मनी, बिकॉज एव्हरीवन इज देअर फॉर मनी ओनली. इवन इफ दॅट पर्सन वॉन्ट्स टू बिकम अ विनर, तरी पण त्याला पैसेच पाहिजेत ना. तर तिचा एक लाईफमध्ये मोटो क्लिअर आहे, पैसा. आणि ती पैशांची बॅग घेते आणि ती सरळ निघून जाते. लेट्स सी कसा चालू राहील हा सीझन. हा वीक तरी असा गेला आहे. बघूया कॅप्टन कोण आहे नवीन घराचा आणि कोण बाहेर जातं. आणि ह्यावेळी पण आपला अंदाज खरा निघाला एलिमिनेशनचा, तर आपण जॅकपॉट करतो आहे, कारण आपले सगळे अंदाज खरे निघतात. मग आय कॅन से आय एम द मास्टर ऑफ बिग बॉस. चलो, तर तुम्हाला असेच रिअल रिव्ह्यूज जे काय आहेत ते अनफिल्टर्ड रिव्ह्यूज तुम्हाला ऐकायचे असेल, सो लेट सबस्क्राईब माय चॅनल, गो टू माय चॅनल. आधीचे पण तुम्ही रिव्ह्यूज बघू शकता आणि मी लास्ट इयरचे पण काही टाकले होते. तर बघू, जर तुम्हाला कसा पॅटर्न आवडेल किंवा लाईव्ह जर आपण यूट्यूबवरती करू शकलो, दॅट ऑल्सो वी कॅन डू. तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा विच इज द बेटर वे दॅट वी कॅन टेक अ लाईव्ह ऑर समथिंग. तर आपण नक्की लाईव्ह वगैरे चालू करू यूट्यूबवरती. तोपर्यंत असेच सपोर्ट करत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. डोक्याला शॉक नका देऊ फॅमिली. चलो, लेट्स बाय.